नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. धनंजय मुंडेंच्या हस्तक्षेपावर तटकरेंची नाराजी. धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं. सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले. गुंगीगुडिया टिप्पणीचा राष्ट्रवादीकडून निषेध. आंदोलकांची काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगीगुडिया म्हणून उल्लेख. जालन्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक. जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून राष्ट्रवादीचं निषेध आंदोलन. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड. प्रदेश कार्यालयात अजितदादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत घेतले आशीर्वाद. विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करतं, हीच त्यांची खरी ओळख. रुपाली चाकणकर यांची काँग्रेसवर जोरदार टीका. महाडच्या राजकारणात मोठी घडामोड. अजय शेठ महाडिकांचा शरद पवार गटात प्रवेश. राष्ट्रवादी पक्षाला रामराम. शरद पवार गटात प्रवेश होताच अजय शेठ महाडिक यांच्यावर विभागाध्यक्षपदाची जबाबदारी. सध्या राजकीय घडामोडी जोरदार घडतायत आणि सध्या चर्चा सुरू आहे ती काँग्रेसने केलेल्या टीकेची. सुनेत्रा पवारांवर केलेल्या काँग्रेसच्या टीकेनंतर राजकीय वाद पेटलाय. सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचेच कान टोचलेच. सुनेत्रा पवार यांना गुंगीगुडिया असं काँग्रेसने ट्विट केलं होतं आणि तसा त्यांचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर राज्यामध्ये जोरदार वाद पेटलाय. कालपासून या वादावर प्रचंड गोंधळ सुरू आहे. मात्र तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत बोलण्यावर तटकरेंनी मुंडेंना चांगलंच सुनावलंय. धनंजय मुंडेंच्या हस्तक्षेपावर तटकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं. आमचे सहकारी याबाबत पुढे जबाबदारीनं वागतील असं म्हणत सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंचे कान टोचले आहेत. दादांच्या आका काढण्याचं कारण एकच आहे की दादांच्या अकाली गुंतवणूक निधनाच्या नंतर दादांबद्दलचं महाराष्ट्रामध्ये असलेल्या भावना ज्या पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करण्याचा कार्यकर्त्यांनी पाहिल्या. दादांची प्रथम जयंती सुद्धा संपूर्ण राज्यभरामध्ये स्वयंपूर्तीने पक्षाच्या पलीकडे जाऊन नागरिकांनी तरुणाईनी शेतकऱ्यांच्या पद्धतीने केली आणि स्वाभाविकच दादांच्या 40 वर्षाच्या कौटुंबिक नात्यातल्या पत्नी म्हणून आज ज्या पद्धतीने वहिनी काम करताय याच्यामुळे काँग्रेसच्या भवितव्याची चिंता असणारी मंडळी याबद्दलची अशी टीका टिप्पणी करणार तर त्यांना करू द्या. आम्ही आमच्याबद्दल काम. गुंगीगुडिया वक्तव्याचा पुण्यात राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. आंदोलकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. संबंधित वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध केला जातोय. अपमान करणारी भाषा सहन केली जाणार नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या गुंगीगुडियाचा आणि वक्तव्याचा निषेधार्थ अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. बारामतीत ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध असो अशा घोषणा करण्यात आल्या. संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत महिला नेतृत्वाचा अपमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली आहे. दिनांक 5 धनंजय पुत चौकीत आम्ही निषेध मोर्चावरती उपस्थित राहिलेलो आहे. आज सपकाळ चव्हाण काँग्रेसच्या ट्विटर हँडल यावर जे आस्तपार वक्तव्य टाकलं गेलं त्याच्या सत्तेत होता आणि आज दादा गेल्यानंतर तुम्ही त्यांच्याच तुम्ही असं जर आणि आदरणीय दादांनंतर तुम्ही असं समजू नका की वहिनी आमच्या कमजोर मला त्याचं उत्तर भविष्यात दिलं जाईल. आज काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात परिस्थिती बघता त्यांनी त्यांचा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसऱ्याच्या पक्षावर टीका करण्याचं काम नाही केलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्या विरोधात निषेध नोंद. आता बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसंदर्भातली. 4 मंत्र्यांच्या कामावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी चांगलं झापलंय. जनतेची कामं करा अन्यथा खांदेपालट अटळ आहे असं एकनाथ शिंदेंनी झापलंय.
शिवसेनेतील हे 4 मंत्री नेमके कोण? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची विकेट पडणार अशी चर्चा आता यावरून सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना प्रचंड झापल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर आगामी काळात कामगिरी जर सुधारली नाही तर पदावरून उचलबांगडी केली जाईल अशी स्पष्ट ताकीद शिंदेंनी दिली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या प्री कॅबिनेट बैठकीत शिंदेंनी 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र हे शिवसेनेतील 4 मंत्री कोण यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाहीये. मात्र आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील कोणत्या मंत्र्यांची विकेट पडणार याची या निमित्तानं चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदेंनी मंत्र्यांना झापलंय की जनतेची कामं करा अन्यथा खांदे पालट अटळ आहे. चार मंत्र्यांवरील शिंदे नाराज असल्याच्या या चर्चांवरून दानवेंनी सुद्धा टीका केली आहे. सर्व मंत्र्यांवरती शिंदे नाराज असायला पाहिजेत असा टोला त्यांनी लगावलाय. सगळेच मंत्री हे स्वार्थाच्या पलीकडे आहेत. अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. 4 मंत्र्यांवरतीच शिंदे नाराज का? सर्व मंत्र्यांवरती शिंदे नाराज असायला पाहिजेत. सगळे मंत्री स्वार्थाच्या पलीकडे काही काम करत नाहीत अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नाही, शिंदेने आधी स्वतःवरच नाराज राहिलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीची चाकरी करून 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 अमित शहा वगैरेंचे पाय धुवून धुवून खरं तर त्यांचं काय अस्तित्व उरलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळं स्वतःचीच भूमिका अशी असताना दुसऱ्यावर नाराज राहण्याचा अधिकार कोणालाही राहत नाही असं मला तरी वाटतं. हे काय हरकत नाही. काँग्रेस जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर झालं, पण तो आंदोलन फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याच्या पुढे जाऊन मूलभूत ज्या व्यवस्था आहे, आपल्या परीक्षा व्यवस्था, तरुणांचं भवितव्य, तरुणांचा येणाऱ्या काळातल्या आपला भारत घडवण्यासाठीचं त्यांचं जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे या कामासाठी सुद्धा काँग्रेस जनता पार्टीनं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते कर. गुंगीगुडियाच्या मुद्द्यावरून राज्यभरात आपण पाहतोय राष्ट्रवादी आक्रमक भूमिकेत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी असं चिखलीकर म्हणतायत. सपकाळ यांना राज्यभरात फिरू देणार नाही असा इशारा प्रतापराव चिखलीकर यांनी दिला आहे. सध्या राज्यात आपण पाहतोय की गुंगीगुडिया या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे आणि प्रतापराव चिखलीकरांनी या मुद्द्यावरून सपकाळांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेले आहेत. राज्यभरामध्ये या सगळ्या गोष्टीचा निषेध होतोय. खरं तर काँग्रेसवाल्यांना त्यांचं भान गेल्याची प्रचिती आता होते की काय अशी शंका निर्माण होते. एखाद्याच्या पायाखालची वाळू घसरल्याच्या नंतर जसं बडबड करायला लागतात तसं काँग्रेस पक्ष आता संपुष्टात येत आहे आणि दिवा विझण्याच्या पूर्वी जसा फडफड करतो ती आवृत्ती हर्षवर्धन सपकाळच्या माध्यमातून. सुनेत्रा पवारांवर झालेल्या टीकेनंतर आता रुपाली चाकणकर सुद्धा आक्रमक भूमिकेत आल्यात. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर टीका केली आहे. विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करतं. काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचं दर्शन होतंय. महिलांचा अवमान काँग्रेसची राजकीय संस्कृती आहे का असा सवाल त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं केलेल्या टीकेनंतर राजकीय वाद पेटलाय आणि यामध्ये रुपाली चाकणकर यांनी सुद्धा उडी घेतली आहे. रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की विचारांचा पराभव झाला की काँग्रेस महिलांचा अपमान करतं आणि हीच खरी त्यांची ओळख आहे. सुनेत्रा वहिनींची खिल्ली उडवणं यातून काँग्रेसच्या विकृत मानसिकतेचं दर्शन होतंय. काँग्रेसनं आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी. महिलांचा सन्मान ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं ट्विट आणि अशा प्रकारची पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे. चाकणकरांच्या पोस्टनंतर संगीता तिवारींनी पलटवार केलाय. संगीता तिवारी यांची रुपाली चाकणकरांवर टीका आहे. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी तुमची अवस्था आहे असं संगीता तिवारी म्हणतायत. तुमचे खरात बाबा बलात्कारी आणि काँग्रेसला संस्कृती शिकवावी का? महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना महिलांना मदत केली नाही.
काँग्रेसला संस्कार आणि संस्कृती तुम्ही शिकवू नका, असा पलटवार संगीता तिवारी यांनी केलाय. चाकणकर यांनी काँग्रेसवर आधी टीका केली आणि त्यानंतर चाकणकरांवर संगीता तिवारी यांनी हा पलटवार केलाय. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. आत्ताच मी वाकणकरबाईंची एक फेसबुक पोस्ट पाहिली की काँग्रेसला संस्कृती आहे का? अहो, मला नाही आबरून मी कशाला घाबरू, अशा तुम्ही तुमचे खरात गुरुजी बलात्कारी योनी पूजा करणारे आणि तुम्ही संस्काराच्या गोष्टी कराव्या का वाकणकरबाई? अहो, तुम्ही पुन्हा अशा मार्केटमध्ये येताय की बाबा काही झालंच नाही, लोक विसरलेली नाहीयेत. वाकणकरबाई, तुम्ही जे केलंय, जे करवलंय आणि जे महाराष्ट्रातल्या महिलांनी भोगलंय त्या विसरणार नाही. महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असून तुम्ही महिलांना मदत केलेली नाहीये, उलट खरातला मदत केलेली आहे. तेव्हा काँग्रेसला संस्कृती संस्कार नका शिकवू. पहिले स्वतःच्या अंगवळणी आणा आणि त्याच्यानंतर संस्कार आणि संस्कृतीची भाषा करा. कळलं तर ठीक. धन्यवाद. सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे संजय काकडे यांनी सपकाळांवर कारवाईची मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर संजय काकडेंनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना पत्र लिहिलंय. शरद पवार यांचा महिलांबद्दलचा आदर कुठे गेला? काँग्रेसनं सुनेत्रा पवार आणि महिलांची माफी मागावी असं त्यांनी म्हटलंय. अन्यथा दिल्लीत आंदोलन झालं तसं आंदोलन होईल असा इशारा संजय काकडे यांनी काँग्रेसला दिलाय. सीजेपी वाढवण्याबाबत चर्चा करणार असं दिपकेंनी म्हटलंय. आज संभाजीनगरमध्ये आपण सकाळपासून पाहतोय की दिपकेंची बैठक होते आहे आणि त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. बैठकीबद्दल, पुढच्या रोडमॅप बद्दल चर्चा करणार आहोत. आमची राजकारणात जाण्याची इच्छा नाही. राजकीय पक्षाची परिस्थिती खूप वाईट आहे. तुम्ही राजकीय पक्ष सोडून सगळ्यांनी एकत्र यावं असं पत्रकार परिषद घेत दिपकेंनी स्पष्ट केलंय. आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं शैक्षणिक संस्थेत विशेष योगदान. त्यांच्या रूपानं कोल्हापूरला मान सन्मान लाभला. आमदार शिवाजी पाटलांकडून श्रद्धांजली अर्पण. धुळ्यात मुसळधार पावसामुळे पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. पावसामुळे जिल्हा रुग्णालयांसह शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील झडपीत एक दिवस बळीराजासाठी उपक्रम. विद्यार्थ्यांकडून नांगरणी आणि भाताच्या रोपांची लावणी. अन्नदात्यासाठी विद्यार्थ्यांचा विशेष उपक्रम. अनेक वृक्ष लावून सुगंध आणि नेत्रसुख आम्ही लोकांना देणार. शिवसेना नेत्या विशाखा राऊतांचं वक्तव्य. पार्क मैदानाबद्दल प्रेम. राऊतांची माहिती. गडचिरोलीच्या मुलचेरामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान. माहिती मिळताच तहसीलदारांचा हस्तक्षेप. तहसीलदारांमुळे विद्यार्थ्यांना दिलासा. रस्ता दुरुस्त असून बस सेवा पुन्हा एकदा सुरळीत. वाशिममध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. दिघेवाडीत नगर परिषदेची धडक कारवाई. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं परिषदेची कारवाई. पालघरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात कंपनीत आग. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडीच्या कामवारी नदीपात्रातील मिनी बस बाहेर काढली. बस क्रेननं खेचून बाहेर काढली. बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर. जळगावात भरधाव टँकरच्या धडकेत भाजी विक्रेता महिलेचा मृत्यू तर एक जखमी. रस्ता खरडून ठेवल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची नागरिकांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.